झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूरमध्ये मूक मोर्चानंतर तणावाची घटना। 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल। पोलीस निरीक्षकांना जखमी करणारा तरुण अटकेत। शिरपूर शहरात काल 18 ऑगस्ट रोजी आदिवासी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक मोर्चा दरम्यान तणाव निर्माण झाला होता। शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात काही तरुणांनी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केले। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। आंदोलनादरम्यान काही युवक आक्रमक बनून घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करू लागल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। या दरम्यान झालेल्या झटापटीत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे जखमी झाले। घटनेनंतर शिरपूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणी जवळपास 8 ते 10 जणांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना जखमी करणाऱ्या जगन सतीश भील नामक युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मोर्चा संपल्यानंतर अर्ध्या तासाने गुजराती कॉम्प्लेक्स येथे काही 8 ते 10 मुलांनी चौकामध्ये येऊन अचानक रस्त्यावर आडवे झाले आणि वाहनांना अडवायला लागले व मोठमोठ्याने घोषणा द्यायला लागली की सदर आरोपी त्यांना ताब्यात द्या किंवा त्यांना फाशी द्या। सदर मुलांना आणि इस्मांना आम्ही समजून सांगितले, सर्व मोर्चा शांततेने झालेला आहे, निवेदन दिलेले आहे, आता तुम्ही इथून जावा। परंतु त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही व त्यांना तिथून बाजूला करत असताना पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना त्यातील एका मुलाने पाठीमागून धारदार हत्याराने वार केला। सदर मुलाला आणि त्याच्यासोबत इतर 6 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। अजून 2 ते 3 आरोपी आहेत ज्यांचा शोध चालू आहे। प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।